हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इन दिस ब्युटिफुल चॅनल फिनिक्स केमिस्ट्री क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये लेक्चर नंबर 1 मध्ये तर काय बघितलं, तर लेक्चर नंबर 1 मध्ये आपण जे काही तुमचं इंट्रोडक्शन आहे, जे काही तुम्हाला टॉपिक स्टडी करायचे त्या टॉपिकची स्टडी पाहिली आपण. बरोबर आहे. म्हणजे कोणकोणते टॉपिक्स आहेत हे टॉपिक आपण एनसीईआरटी मध्ये ती कोणते टॉपिक्स आहेत ते आपण पाहिले. त्याच्यानंतरच्या सेकंड लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं, तर सेकंड लेक्चर मध्ये आपण ज्या काही आपल्याला 11th आणि 12th ह्यांच्या बेसिसवर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायच्यात त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची स्टडी म्हणजे कशा पद्धतीमध्ये करावं लागेल, किती मार्काची ती मार्किंग स्कीम काय आहे हे सर्व डिटेलमध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे. नीट कशा पद्धतीमध्ये आहे, जेडबलई कशा पद्धतीमध्ये आहे, MHT CET कशा पद्धतीमध्ये आहे, हे सर्व स्टडी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलंय. कोणती परीक्षा नॅशनल लेवलची आहे, कोणती परीक्षा तुमची स्टेट लेवलची आहे, ठीक आहे ना, कोणत्या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे, कोणत्या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाही, ह्या सर्व गोष्टी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले. आपण जाताना कोणतंही लेक्चर्स घेताना आपण स्टेप बाय स्टेप जातोय. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला सिलेबस सांगितला, त्याच्यानंतर कोणकोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायच्या ते सांगितलं. आज आपण आपला सब्जेक्ट आहे केमिस्ट्री, तो केमिस्ट्री विषयी थोडी माहिती बघूया. ठीक आहे ना. ही माहिती जनरल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण की तुम्हाला कधीही दैनंदिन याच्यामध्ये कधीही तुम्ही जर कुठे गेलात तर तुम्हाला विचारतील व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. बरोबर आहे नाही? ओके, व्हॉट इज द ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. मग त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे ना. ठीक आहे. मग जर आपण ओव्हरऑल 11वीला शिकलो, 12वीला शिकलो केमिस्ट्री, आणि केमिस्ट्री कशाला म्हणायचं, त्या केमिस्ट्रीमध्ये काय काय असतंय हे जर आपल्याला माहित नसेल तर काय उपयोग नाही त्याला. ठीक आहे नाही? बरोबर आहे की नाही? त्याच्यासाठी आपल्याला केमिस्ट्री म्हणजे काय हे माहित असणं खूप गरजेचं आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, केमिस्ट्री म्हणजे काय, केमिस्ट्रीमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस असतात आणि त्या ब्रांचेस मध्ये काय काय आहे, ठीक आहे ना, हे डिटेलमध्ये तुम्हाला मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे ना. त्याच्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक बघायचे. तुम्हाला म्हटलंय ना, सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप, गडबड करू नका. काही नाही, टायमिंग भरपूर आहे. एक्झॅक्टली तुमचे टॉपिक स्टार्ट होतील त्याच्याबद्दल काहीच नाही. हे तुम्हाला बेसिक येणं खूप गरजेचं आहे, कारण की तुमचं 9th पण चांगल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. बरोबर आहे, तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे. आणि 10th पण तुमचं चांगल्या पद्धतीमध्ये झालंय, तुम्हालाही माहिती. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप जातोय. ओके, जास्त काही तुम्ही एवढं डिटेलमध्ये ह्याच्या अगोदरच्या गोष्टी पाहिल्या नाहीत, त्यामुळे हे बेसिक पासून जर तुम्हाला एकदा जर तुम्ही परफेक्ट जर झालात तर तुम्हाला बाकीच्या ह्याच्यामध्ये अडचण येणार नाही. मग बघा, आपण आजच्या लेक्चरमध्ये बघू डिफाईन केमिस्ट्री. केमिस्ट्री काय हे पण माहित असणं गरजेचं आहे ना. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, सुरुवातीला डिफाईन केमिस्ट्री. कारण की आपण सर्व शिकतो आणि केमिस्ट्री काय हे आपल्याला माहित नसेल, केमिस्ट्रीमध्ये कशाची स्टडी केली जाते हे जर आपल्याला माहित नसेल तर खूप क्रिटिकल आहे. ठीक आहे. मग बघा, केमिस्ट्री कशाला म्हणायचं, केमिस्ट्रीमध्ये काय काय केलं जातंय, तर केमिस्ट्रीमध्ये जे स्ट्रक्चर असतील. ओके, केमिस्ट्री इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ. बरोबर आहे. आपण काय करू शकतो, इथं ही सायन्सची ब्रांच आहे, म्हणजे काय म्हणणार आपण, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ कंपोजिशन, स्ट्रक्चर. बघा, कंपोजिशनची स्टडी करतो आपण, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रक्चरची आपण स्टडी करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण प्रॉपर्टीज, जे काही एलिमेंट्स आहेत ना त्यांच्या प्रॉपर्टीज ऑफ मॅटरची स्टडी करतो. ठीक आहे. बघा, आपण कशा कशाची स्टडी बघायची, इट इज द स्टडी ऑफ कंपोजिशन, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर्स, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे रिॲक्शन्स. आणि रिॲक्शन्स ह्या कशा असतात रे, तर त्या रिॲक्शन्स आपल्या काय होतात, वन फॉर्म कडून अनदर फॉर्म कडे जाण्याचा प्रयत्न करतात. आता रिॲक्शन होणार म्हणजे कशी होणार, आता मला सांगा ना, जस्ट तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी. रिॲक्शन्स म्हणजे काय असतंय की त्याच्यामध्ये मिक्सिंग काही ना काहीतरी म्हणजे मिक्स झालं पाहिजे, ते एकमेकामध्ये दोन तुमचे तुम्ही रिॲक्टंट रिएजंट घेतले तर ते कंबाईन झाले पाहिजे. जर कंबाईन जर झाले तरच रिॲक्शन होईल, अदर दॅन रिॲक्शन होईल का, नाही. ठीक आहे ना.
मग एक्झाम्पल आपण बघितलं, पाण्यामध्ये जर मीठ टाकलं, बरोबर आहे की नाही, पाण्यामध्ये जर मीठ टाकलं तर त्याच्या सोबत रिॲक्शन होती, म्हणजे मीठ पाण्यामध्ये विरघळते, म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन झालंय आणि रिॲक्शन झाली, बरोबर आहे की नाही. तसं पाण्यात गोट्या टाकल्या, बरोबर आहे की नाही, ओके, गोट्या पाण्यामध्ये मिक्स होतील का, नाही, बरोबर आहे की नाही, तिथे रिॲक्शन पॉसिबल नाही. रिॲक्शन कशी असते, एका फॉर्मचं कन्व्हर्जन दुसऱ्या फॉर्म मध्ये होते. म्हणजे आपल्या केमिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट रिएजंट हे कंबाईन होऊन त्याच्यापासून प्रॉडक्ट आणि बाहेर पडतो बाय प्रॉडक्ट, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये कशा कशाची स्टडी करायची, तर केमिस्ट्रीमध्ये आपल्याला स्टडी करायची द स्टडी ऑफ कंपोजिशन, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर्स अँड reactions by which one form of matter is converted into another form. बघा, मग आपल्याला डेफिनेशन बनवायची, कशी बनवायची बघा. डिफाइन केमिस्ट्री, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. बघा इथे लिहितोय मी, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स, इट इज द ब्रांच ऑफ science, it is the branch of science which deals with the deals with the study of composition, structure, properties of matter. बघा काळजीपूर्वक, it is the branch of science which deals with the study of composition, structure, properties of matter and this is very important, reaction by which one form of matter, a reaction by which one form of matter is converted into another form. ठीक आहे, इट्स कॉल्ड केमिस्ट्री. बघा केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ composition, structure, properties of matter and reaction by which one form of matter is converted into another form. ह्याला आपण केमिस्ट्री म्हणतो. बघा, मग आता केमिस्ट्री म्हणजे काय पाहिलं आपण, ठीक आहे ना, ठीक आहे, आपल्याला त्याची डेफिनेशन आपल्याला माहित झाली कशी आहे डेफिनेशन, परंतु आपल्याला त्याच्या ब्रांच पण माहित असणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे, केमिस्ट्रीमध्ये. तर लक्षात ठेवा, केमिस्ट्रीमध्ये लॉट्स ऑफ ब्रांच आहे, बरोबर आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांच आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणत्या बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री, बरोबर आहे की नाही, अनालिटिकल केमिस्ट्री, त्याच्यानंतर ड्रग केमिस्ट्री, त्याच्यानंतर मेडिसिनल केमिस्ट्री, त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्री, बरोबर आहे की नाही, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, अशा भरपूर टाईपच्या केमिस्ट्री. आता तुम्ही म्हणता सर हे एवढ्या मोठ्या केमिस्ट्री आहेत, बरोबर आहे की नाही, मग हे एवढ्या मोठ्या केमिस्ट्री कशा करायच्या, बरोबर आहे की नाही, ठीक आहे. मग आपल्याला 11th आणि 12th मध्ये ह्या सर्वच्या सर्व केमिस्ट्रीची एवढी स्टडी नाही, ठीक आहे. ती स्टडी तुम्ही ज्या वेळेस पुढे जातात ना MSc वगैरे, त्यावेळेस तुम्हाला स्पेशली स्टडी करायची असते. आपल्याला 11th आणि 12thच्या बेसिसमध्ये आपल्याला 4 टाईपच्या केमिस्ट्री आपल्याला माहित असणं खूप गरजेचं. म्हणजे तुम्हाला सगळ्या नाही, तुम्हाला 4 टाईपच्या केमिस्ट्री इथं बघायच्यात, आणि त्या 4 टाईपच्या केमिस्ट्री म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री
आणि अनालिटिकल केमिस्ट्री आणि थोडाफार पार्ट तुमचा इन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीचा पण ह्याच्यामध्ये येतो बघा, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. मग अशा पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचंय, ह्या केमिस्ट्रीची स्टडी करायची. ठीक आहे. मग आपल्याला ड्रग केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री ह्या इतक्या लांब जायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. आपल्याला 4 बघायच्यात. बघा कोणकोणत्या 4 बघायच्यात सांगितलं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री. बरोबर आहे नाही. मग मला सांगा सुरुवातीला की काय डिफाईन तुमची केमिस्ट्रीची. केमिस्ट्री इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ composition, structure, properties of matter and reactions by which one form of matter is converted into another form. बरोबर आहे ना. ओके. ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हेरियस टाइप्स ऑफ केमिस्ट्री किंवा मग व्हेरियस ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. ठीक आहे. मग बघा ह्याच्यानंतरचा आपण पॉइंट बघूया कोणता, बघा various branches of chemistry. बरोबर आहे की नाही. केमिस्ट्रीचे वेगवेगळ्या ब्रांच आहेत. आत्ताच तुम्हाला सांगितलं केमिस्ट्रीच्या भरपूर ब्रांच आहेत, तर त्याच्यामधल्या आपल्याला 4 ब्रांच बघायच्या. बरोबर आहे. किती स्टडी करायची आपल्याला, 4 ब्रांच आपल्याला काय करायची इथं स्टडी करायची. मग कोणकोणत्या त्या 4 ब्रांच आहेत हे तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगतो. ठीक आहे. म्हणजे डिफाईन आपण त्याच्या बघू. किती ब्रांच बघायच्यात आपल्याला, 4 ब्रांच बघायच्या. ठीक आहे. ओके. तशा ब्रांच भरपूर आहेत, तुम्हाला आता सांगितले मी. ठीक आहे ना. ब्रांच भरपूर आहेत, परंतु 11th आणि 12th ह्या बेसिसवर आपल्याला जी स्टडी करायची जर आहे तर त्याच्यामध्ये 4 ब्रांच आपल्याला येणं खूप गरजेचं. मग कोणकोणत्या आहेत बरं त्या 4 ब्रांच, तर बघा त्याच्यामध्ये 1 नंबरची जी ब्रांच आहे ना तुमची ती कोणती बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरची ब्रांच कोणती बरं, तर ती आहे तुमची इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. नेक्स्ट कोणती रे, तर 3 नंबरची आहे फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री. ठीक आहे. आणि 4 नंबरची आहे बघा 4 नंबरची अनालिटिकल केमिस्ट्री. अनालिटिकल केम. ठीक आहे ना. केमिस्ट्री त्याला जरा घ्यायचं पुन्हा तसं ठेवलं तर. ठीक आहे. ओके. अनालिटिकल केमिस्ट्री. म्हणजे अशा पद्धतीमध्ये किती ब्रांच झाल्या, 4 ब्रांच. ह्या 4 ब्रांच आपल्याला येणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणता सर ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणायचं, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणायचं, फिजिकल केमिस्ट्री कशाला म्हणायचं. एकदम सोपं आहे भाऊ. ओके. बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त कार्बन कंपाऊंडची स्टडी केली जाते. ज्या केमिस्ट्रीमध्ये फक्त कार्बन कंटेनिंग कंपाऊंडची स्टडी केली जाते त्या केमिस्ट्रीला म्हणायचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे बघा द स्टडी ऑफ, ह्याची डेफिनेशन काय असेल बघा, ह्याची डेफिनेशन काय आहे, द स्टडी ऑफ कार्बन कंटेनिंग, किंवा मग आपण असं म्हणू द स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड. द स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड्स इज कॉल्ड ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ज्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंडची स्टडी केली जाते त्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो. ठीक आहे. मग ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाली. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणायचं, तर लक्षात ठेवायचं एकदम सोपं आहे. द स्टडी ऑफ एलिमेंट. द स्टडी ऑफ एलिमेंट्स other than carbon compounds. बघा ज्या केमिस्ट्रीमध्ये कार्बनची स्टडी केली जाते, बरोबर आहे, कार्बन कंपाऊंडची स्टडी केली जाते त्याला म्हणायचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री.
ओके, ज्याच्यामध्ये कार्बन सोडून बाकीचे एलिमेंटची स्टडी केली जाते त्याला म्हणायचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. बघा, ओके, सुरुवातीपासून ऑर्गॅनिक केमिस्ट्री द स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक द स्टडी ऑफ एलिमेंट्स अदर दॅन कार्बन कंपाऊंड्स. कार्बन सोडून राहिलेल्या एलिमेंटची जी स्टडी केली जाते ती इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जाते. आता फिजिकल कोणती, बरोबर आहे की नाही? तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये लॉज असतील, प्रिन्सिपल्स असेल, बरोबर आहे की नाही? म्हणजे डेरिव्हेशन्स वगैरे जे ज्या केमिस्ट्रीमध्ये आपण स्टडी करतो, मॅटर असेल, एनर्जी चेंजेस असेल, ओके, त्या केमिस्ट्रीला आपण काय म्हणतो? फिजिकल केमिस्ट्री म्हणतो. ठीक आहे ना? मग फिजिकल केमिस्ट्री कशाला म्हणायचं? द स्टडी ऑफ लॉ, प्रिन्सिपल्स. बरं, बघा, फिजिकल केमिस्ट्री कशाला म्हणायचं? द स्टडी ऑफ लॉ. बघा, लॉ म्हणजे आपल्याकडे जे लॉ असतात, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, ओके, द स्टडी ऑफ लॉ. त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स, द स्टडी ऑफ लॉ, प्रिन्सिपल्स. नंतर कशी स्टडी करायची बघा? प्रिन्सिपल्स, स्ट्रक्चर ऑफ मॅटर, लॉ, प्रिन्सिपल, स्ट्रक्चर ऑफ मॅटर, स्ट्रक्चर ऑफ मॅटर and energy changes. ठीक आहे ना? ज्या केमिस्ट्रीमध्ये बघा, पहिली केमिस्ट्री कोणती? ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बरोबर आहे की नाही? मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कोणाची स्टडी केली जाते? कार्बन कंपाऊंडची स्टडी केली जाते, त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणायचं? ज्या केमिस्ट्रीमध्ये कार्बन सोडून बाकीच्या एलिमेंटची स्टडी केली जाते त्याला म्हणायचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तिसरं आहे ब्रांच आपली फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री कुणाला म्हणायचं? ज्या केमिस्ट्रीमध्ये द स्टडी ऑफ लॉज असतील, प्रिन्सिपल्स असेल, स्ट्रक्चर ऑफ मॅटर किंवा मग एनर्जीचं चेंज असेल, ओके, वन फॉर्म टू अनदर फॉर्म, त्याला आपण काय म्हणतो? फिजिकल केमिस्ट्री म्हणतो. आणि लास्ट अँड बेस्ट जी केमिस्ट्री तुमची अनालिटिकल केमिस्ट्री. आता तुम्ही म्हणता सर हे झालं सर्व, अनालिटिकल काय आहे तुमचं? ओके, अनालिटिकल कोणती केमिस्ट्री आहे, ह्याच्यामध्ये कशाची स्टडी केली जाते? तर ही सगळ्यात इम्पॉर्टंट केमिस्ट्री आहे. ओके, म्हणजे अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये जे आपण प्रॅक्टिकल करतो, बरोबर आहे की नाही? 11th-12th मध्ये आपण सायन्सला आलो म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकल करायचे असतात, आणि ज्या प्रॅक्टिकलची जी इन्फॉर्मेशन आहे ना, ती मॅक्झिमम इन्फॉर्मेशन आपल्याला अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये असते. आणि अनालिटिकल केमिस्ट्री दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ब्रांच, बरोबर आहे? ही खूप इम्पॉर्टंट ब्रांच आहे तुमची अनालिटिकल केमिस्ट्री, कारण की आपण ह्याच्यामध्ये सेपरेशन करतो, क्वालिटेटिव्ह अनालिसिस करतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे जे प्रॅक्टिकल आपल्याला करायचे ना, ते प्रॅक्टिकलची मॅक्झिमम माहिती ही अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये केली जाते. मग बघूयात आपण अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये कुणाची स्टडी केली जाते. तर याच्यामध्ये अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये कुणाची स्टडी केली जाते? द स्टडी ऑफ, बघा, द स्टडी ऑफ, बघा कुणाची स्टडी करायची? ओके, अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये द स्टडी ऑफ सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, द स्टडी ऑफ सेपरेशन. एखादा कंपाऊंड जर आपल्याला सेपरेट करायचं असलं ना, तर ते आपण अनालिटिकल केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या टेक्निक यूज करून आपण काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. आयडेंटिफिकेशन, हा कंपाऊंड कसा आहे, ओके, हा आयडेंटिफाय करण्यासाठी आपण अनालिटिकल केमिस्ट्री यूज करतो. द स्टडी ऑफ सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वालिटेटिव्ह डिटर्मिनेशन. बघा, आता तुम्ही म्हणता क्वालिटेटिव्ह डिटर्मिनेशन म्हणजे तुम्हाला इथं टायट्रेशन, क्वालिटेटिव्ह मध्ये, डिटर्मिनेशन मध्ये टायट्रेशन वगैरे असतात, हे तुम्हाला करायचे असतात. क्वालिटेटिव्ह डिटर्मिनेशन म्हणजे बघा, अनालिटिकल केमिस्ट्री द स्टडी ऑफ सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वालिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ कंपाऊंड, क्वालिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ कंपाऊंड. म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण?
अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे मॅक्झिमम प्रॅक्टिकलची स्टडी ही तुमची अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये केली जाते. म्हणजे बघा सुरुवातीला आपण केमिस्ट्री म्हणजे काय पाहिलं आणि त्याच्यानंतर ब्रांच पाहिल्या. ब्रांचमध्ये भरपूर अशा ब्रांच आहेत, परंतु 11th आणि 12thच्या बेसिसमध्ये आपल्याला 4 ब्रांच माहीत असणं खूप गरजेचं आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री आणि अनालिटिकल केमिस्ट्री. एकदम डिटेलमध्ये तुम्ही ह्याचा व्यवस्थित असा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे ना. आणि व्यवस्थित राईट डाऊन करायचं. ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहित असणं खूप गरजेच्या आहेत. नेक्स्ट आपल्याला आणखी एक पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, तो पाहणं खूप गरजेचं आहे. आणि केमिस्ट्री म्हटलं ना तर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे पिरियोडिक टेबल. बरोबर आहे ना. पिरियोडिक टेबल आपल्याला येणं खूप गरजेचं आहे रे. का बरं पिरियोडिक टेबल येणं खूप गरजेचं आहे? कारण की 11th मध्ये पण पिरियोडिक टेबलवर डिपेंड्स असणारे तुम्हाला टॉपिक आहे. एस ब्लॉक असेल, पी ब्लॉक असेल, हायड्रोजन असेल आणि टॉपिकचं नावच आहे तुमचं पिरियोडिक टेबल. ओके, हाही स्पेशल तुम्हाला टॉपिक आहे आणि एनसीईआरटी मध्ये त्या टॉपिकचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स अँड पिरियोडिसिटी इन प्रॉपर्टीज. बरोबर आहे की नाही. ह्याही टॉपिकमध्ये आपल्याला पिरियोडिक टेबलची स्टडी पाहायची आणि त्याच्या अगोदर जनरल आपल्याला पिरियोडिक टेबल विषयी माहिती असणं खूप गरजेचं बेटा. लक्षात ठेवा पिरियोडिक टेबलवर अशा भरपूर सायंटिस्टनं काय केलेलं आहे, स्टडी केलेली. भरपूर सायंटिस्ट आहे त्याच्यामध्ये. डोबेर्नर्स आहे, ऑक्टेव्स आहे, न्यूलँड्स आहे, बरोबर आहे की नाही, मियर्स आहे आणि मेंडेलिव्ह. बरोबर आहे की नाही. मेंडेलिव्ह आणि मेंडेलिव्ह तुम्ही भरपूर वेळेस ऐकलं, मेंडेलिव्हची आवर्त सारणी. बरोबर आहे की नाही. मेंडेलिव्हनं हे पिरियोडिक टेबल एकदम सुटेबल म्हणजे जेवढी बी सायंटिस्ट आहेत ना त्यांनी त्यांच्या पद्धतीमध्ये आयडेंटिफिकेशन सेपरेशन करण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे की नाही. मग पिरियोडिक टेबल मध्ये एलिमेंट किती असतात, ग्रुप किती असतात, ब्लॉक किती असतात, ही जनरल माहिती आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही. ही स्टडी करताना मग कशा पद्धतीमध्ये करायचं हेही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. आपण पिरियोडिक टेबल सुरुवातीला जर तुम्हाला आला ना आणि 100% सांगतो तुम्हाला पिरियोडिक टेबल असा तुमच्या डोक्यामध्ये खेळता राहील एकदम एक्झॅक्टली. परंतु तुम्हाला प्रॅक्टिस करणं त्याचे खूप गरजेचं आहे ट्रिक सहित. ओके, एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला मी पिरियोडिक टेबल सांगणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये हे थोड्या लेक्चरमध्ये जस्ट तुम्हाला थोडी इंट्रोडक्शन सांगतो पिरियोडिक टेबल विषयी. आता बघा हा ना पिरियोडिक टेबल आपल्याला केमिस्ट्रीमध्ये येणं खूपच गरजेचं आहे बघा. बरोबर आहे. ओके, पिरियोडिक टेबल बरोबर आहे की नाही. त्याला शॉर्टकट मध्ये आपण पीटी पण म्हणू शकतो. बरोबर आहे की नाही. पीटी म्हणजे पीटी उषा नाही. ठीक आहे ना. ओके, पिरियोडिक टेबल लक्षात ठेवा. आता बघा ना काय करायचंय, ह्या पिरियोडिक टेबल माहित असणं खूप ज्याच केमिस्ट्री शिकायची म्हटलं की पिरियोडिक टेबल आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. म्हणजे मॅक्झिमम कन्सेप्ट आपले क्लिअर होतात. तुम्ही 11th आणि 12thच्या बेसिस मध्ये जर बघितलं ना तर तुम्हाला 6 टॉपिक आहेत. 6 टॉपिक पिरियोडिक टेबलवर. हायड्रोजन, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स अँड पिरियोडिसिटी इन प्रॉपर्टीज, द एस ब्लॉक एलिमेंट, द पी ब्लॉक एलिमेंट, डी अँड ए ब्लॉक, 12वीचा पी ब्लॉक. बरोबर आहे ना. असे 6 टॉपिक आहेत बघा एकदम डिटेल. आता पिरियोडिक टेबल आहे ना, ह्या पिरियोडिक टेबलची मांडणी भरपूर सायंटिस्टनं केली. हे ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये टॉपिक स्टार्ट करू त्यावेळेस तुम्हाला मी ते सगळे डोबेर्नरनं काय केलं, ऑक्टेव्सनं काय केलं, न्यूलंड्सनं काय केलं, मेंडेलिव्हनं काय केलं हे सगळं डिटेलमध्ये सांगतो. जस्ट आपल्याला पिरियोडिक टेबलची इन्फॉर्मेशन बघायची. त्याच्यामध्ये आपल्याला टोटल एलिमेंट पिरियोडिक टेबलमध्ये टोटल जर एलिमेंट जर तुम्ही बघितले तर 118 एलिमेंट आहेत. ठीक आहे ना. मग बघा मी इथं पॉइंट लिहितो, ते नोट डाऊन करा, लक्षातच ठेवायचे फिक्स. बरोबर आहे ना. कुणी विचारलं ना आपलं एका मिनिटामध्ये सांगता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. बघा पिरियोडिक टेबल मध्ये द टोटल number of elements, the total number of elements in PT म्हणजे पिरियोडिक टेबल. हा ठीक आहे ना. ओके, काहीतरी दुसरंच बनवताना नसतं. ओके, पीटी किती असतात रे तर लक्षात ठेवायचं 118 असतात. किती असतात 118 एलिमेंट आहेत सध्या तरी आहेत. बरोबर आहे ना. एखाद्याने जर शोध लावला ओके किंवा मग तुम्ही जर लावला तर बघा मग. ठीक आहे ना. ओके 118. त्याच्यानंतर बघा द टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन पिरियोडिक टेबल 118 एलिमेंट आहेत टोटल. लक्षात ठेवा द टोटल नंबर ऑफ periods
इन पीटी किती पिरियड्स किती, तर लक्षात ठेवायचं पिरियड आहे तुमचे 7. किती आहेत पिरियड्स? 7 आहेत. आता परत पुन्हा लक्षात ठेवायचं पिरियड्स आले ना तर पिरियड्स कसे असतात रे, तर लक्षात ठेवायचं पिरियड्स असतात तुमचे लेफ्ट टू राईट. आता हे पॉइंट लक्षात ठेवायचं, 12वी झाली तरी आपल्याला लक्षात येत ना पिरियड्स कसे असतात आणि ग्रुप कसे असतात. त्याच्यामुळे हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. आणि आणखी मी भरपूर जणांना विचारा तुम्ही पिरियड्स कसे असतात ग्रुप कसे असतात, कन्फ्युजन मध्ये जाते. पिरियड्स कसे असतात, पिरियड्स टोटल 7 असतात आणि पिरियड्स असतात लक्षात ठेवायचं पिरियड्स कसे असतात तुमचे लेफ्ट टू राईट असतात. लक्षात ठेवायचं कसे असतात लेफ्ट टू राईट, किंवा आपण त्याला म्हणतो तुमच्या हॉरिझॉन्टल लाईन मध्ये, बरोबर आहे नाही, लेफ्ट टू राईट किंवा मग हॉरिझॉन्टल लाईन मध्ये किंवा हॉरिझॉन्टल तुमच्या रो मध्ये असतात. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट द टोटल नंबर ऑफ ग्रुप्स इन पीटी पिरियडिक टेबल किती असतात रे, तर टोटल नंबर ऑफ ग्रुप किती असतात, तर 18 असतात. किती? 18. हे जस्ट बेसिक सांगतो तुम्हाला, आपण डिटेल मध्ये सर्व पाहणार आहोत. ठीक आहे. म्हणजे बघा द टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स 118, टोटल नंबर ऑफ पिरियड्स 7. पिरियड्स कसे असतात लेफ्ट टू राईट असतात किंवा मग हॉरिझॉन्टल रो मध्ये असतात. ओके. आता टोटल नंबर ऑफ ग्रुप्स इन पिरियडिक टेबल 18. मग हे कसे असतात, ओके, हे लेफ्ट टू राईट असतात, तर हे कसे असतात तुमचे टॉप टू बॉटम असतात. कसे असतात टॉप टू बॉटम असतात. लक्षात ठेवायचं. ग्रुप कसे असतात 18 ग्रुप आहेत, टॉप टू बॉटम असतात, वरून खाली, बरोबर आहे नाही. ओके. आणि लेफ्ट टू राईट काय असतात तुमचे पिरियड्स असतात. इकडून इकडे चाललं पिरियड्स, वरून खाली येतोय ग्रुप्स किती 18, पिरियड्स किती 7. लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना, अशा पद्धतीमध्ये. आणि द टोटल नंबर ऑफ ब्लॉक्स, बरोबर आहे. ब्लॉक्स म्हणजे फले नाही. ठीक आहे, ब्लॉक्स. ओके. टोटल नंबर ऑफ ब्लॉक्स कोणकोणते किती इथं, तर लक्षात ठेवायचं 4 ब्लॉक्स टोटल प्रेझेंट आहेत पिरियडिक टेबल मध्ये. कोणकोणते बरं, तर लक्षात ठेवायचं एस ब्लॉक, पी ब्लॉक, बरोबर आहे. म्हणजे कोणकोणते असं लिहितो मी, एस ब्लॉक, त्याच्यानंतर पी ब्लॉक, त्याच्यानंतर डी ब्लॉक आणि त्याच्यानंतर फायनली कोणता एफ ब्लॉक. हे 4 ब्लॉक आपले पिरियडिक टेबल मध्ये प्रेझेंट आहेत. आणि बघा ह्या एस ब्लॉक वर एक चॅप्टर आहे, ह्या पी ब्लॉक वर एक चॅप्टर आहे, डी आणि एफ ब्लॉक वर एक चॅप्टर आहे, ओव्हरऑल पिरियडिक टेबल वर एक चॅप्टर आहे आणि हायड्रोजन वर एक चॅप्टर आहे. बरोबर आहे नाही. म्हणजे हे येणं खूप गरजेचं आहे ना. ह्याची एस ब्लॉक मधले एलिमेंट जर आले तर आपण त्या एलिमेंटची स्टडी करू शकतो ना. मग हे जर आपल्याला माहित नसेल एस ब्लॉक मध्ये कोणते, तर कशी स्टडी करणार बरं आपण. नाही. आता पिरियडिक टेबल कसा आहे तुम्हाला एक जस्ट सांगतो. बघा तुम्ही बघितला पण असेल पिरियडिक टेबल आणि प्रत्येकाकडे असणं खूप गरजेचं आहे. हा लक्षात ठेवा. बघा जनरली पिरियडिक टेबल तुम्हाला अशा पद्धतीमध्ये दिसेल. बघा एक जस्ट मी त्याचे डायग्रामॅटिकल काढतो, लक्षात ठेवा. ही अशा पद्धतीमध्ये तुमचं पिरियडिक टेबल आहे. बघा ठीक आहे ना. अशा पद्धतीमध्ये तुमचा पिरियडिक टेबल आहे. हे जरा वर येतं हिलियम असतो, हे ने आरामात कर झोराक्स रन, बरोबर आहे ना. अशा पद्धतीमध्ये हा तुमचा कोणता ब्लॉक आहे, एस ब्लॉक असतो, बरोबर आहे नाही. हा कोणता ब्लॉक आहे तुमचा, पी ब्लॉक असतो. हा कोणता आहे तुमचा, डी ब्लॉक असतो. आणि एफ कुठे असतो, एफ असतो का नसतो, असतो. कुठे असतो, एकदम खाली असतो, बॉटमला सेपरेट आपण असं बघतो, बरोबर आहे नाही. आणि त्याच्यामध्ये अशा 2 सिरीज असतात अशा. हा एफ ब्लॉक, बरोबर आहे नाही. आणि हे 2 सिरीज असतात, एक असते लॅन्थेनॉइड्स आणि दुसरी असते तुमची ऍक्टिनॉइड्स. अशा पद्धतीमध्ये एस ब्लॉक आहे. ओके. हे एकदम डिटेल मध्ये आपण काय करणार आहेत नेक्स्ट लेक्चर मध्ये. जे काही तुमचा सुरुवातीला एस ब्लॉक असू द्या,
त्याच्यानंतर पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक असे आपण स्पेशल स्टडी बघणार आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणते इलिमेंट आहेत, ओके, त्या इलिमेंटचं स्ट्रिक्स कशा पद्धतीमध्ये आहे, ओके, इलिमेंट कशा पद्धतीमध्ये मांडलेत हे एकदम डिटेल मध्ये आपण काय करणार आहे, ह्याची स्टडी करणार आहे. आले लक्षात इथपर्यंत बस. लय मोठा व्हिडिओ म्हणला ना की लगेच पुढे पळवतात आणि झोपून जातात, बरोबर आहे. त्याच्यामुळे एवढा व्हिडिओ तुम्हाला सफिशियंट आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करू, एक ग्रुप बघू, ह्या टोटल येस ब्लॉकची स्टडी कशा पद्धतीमध्ये करायची हे आपण बघू. ठीक आहे ना. थँक्यू.